नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर म्हणजेच नावाते शिवडी सी लिंकचा लोकार्पण सोहळा 12 जानेवारीला होणार असल्याची माहिती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। सरकारमार्फत उरण आणि रायगडकरांना ही नववर्षाची अनोखी भेट ठरणार आहे। देशाचे लाडके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव या सेतूला देण्यात आले असून हा सेतू अटल सेतू नावाने ओळखला जाणार आहे। तिसऱ्या महामुंबईला मुंबईशी जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA मार्फत निर्माण केला जाणारा MTHL हा नावाते शिवडी असा 21.8 किलोमीटर लांबीचा सर्वात लांब सागरी प्रकल्प पूर्णत्वास आला आहे। अनेक वर्षांपासून काम सुरू असलेल्या या नावाते शिवडी सागरी सेतू सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा होती। या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून पूल लोकार्पणासाठी सज्ज झालाय। सेतू हा शब्दच मुळात सुंदर आहे। नदी, नाला, खाडी, डोंगर, दरी, समुद्र तसेच मानवनिर्मित अडथळे पार करण्यासाठी जे बांधकाम केलं जातं त्याला सेतू म्हणतात। या सेतूने गावे, शहरे, माणसे, मने, संस्कृती जोडली जाणार आहे। खडतर प्रवास सुकर होणार आहे। वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नावाते शिवडी या सागरी मार्गाचे चाचणी परीक्षण झाले। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत शिवडी ते नावा हे अंतर केवळ 20 मिनिटात पार केलं होतं। एरवी ते पार करण्यासाठी कमीत कमी 1 तास खर्ची पडत असे। हा सागरी सेतू देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे। मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग हा अतिशय जलद, अतिमहत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकेचा देशातील एक आदर्श नमुना आहे। त्यामुळे हा सागरी सेतू लोकांच्या सेवेत रुजू होत असल्याने नागरिकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।